नाही, असं नाही आहे. लोकांना जर त्यांचा दाखला नाही मिळाला तर ते दुसऱ्या वर्षी येणारच आहेत. महानगरासहित आजूबाजूच्या ग्रामीण भागामधनं पण आज लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर त्यांची समस्या लक्षात अशी आली आहे की इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक आहे. परमनंट लोक जी होती बरीच रिटायर्ड झालेली, नवीन भरती नाही आहे. तर त्यांनी आत्ता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक ह्या ठिकाणी भरलेली आहेत. आत्ता सध्या 2 कम्प्युटर सुरू आहेत आणि बऱ्याचदा कधी कधी सर्व्हर डाऊन असतं तर लोकांना परत पाठवावं लागतं. पण दुसऱ्या वर्षी परत ते आल्यानंतर सुरू होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच आज आयुक्तांना मी सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की लोकं तिथं वाढवली पाहिजे आणि जी लोकं ती त्यांना परत न पाठवतात सगळ्या लोकांचं कसं होईल याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. सोमवारपासून ते अजून 2 कम्प्युटर्स म्हणजे ऑलरेडी आता 2 सुरू आहेत, अजून 2 कम्प्युटर्स आपण त्या ठिकाणी वाढवतो, माणसांची संख्या त्या ठिकाणी वाढवतो. नाही, तसं होणार नाही. मी त्यांना तेच म्हटलं की 50 हा क्रायटेरिया कुठून येणार आहे. जर 100 लोक असेल तर 100 लोकांचा त्या दिवशी न्याय दिला गेला पाहिजे, म्हणूनच आपण कम्प्युटरची संख्या या ठिकाणी वाढवायला सांगितले. काही दिवसांपूर्वी बोलले होते ते महापालिका की घर बसल्या आम्ही नागरिकांना दाखले देऊ, घर बसल्या तर तिथे उलट नागरिकांना सकाळी यावं लागतं इथे. हे बघा, सरकार जास्तीत जास्त लोकांना घरापर्यंत कशा सुखसुविधा देता येतील याच्यासाठी महाराष्ट्र शासन यासाठी प्रयत्न करत आहेत. कोणतीही गोष्ट इम्प्लिमेंट व्हायला काही काळ आपल्याला द्यावा लागतो. इम्प्लिमेंट होते, फक्त त्यातनं आता लोकांचे हरेसमेंट नको म्हणून ही व्यवस्था या ठिकाणी आता केलेली आहे. त्या माध्यमातून आपण लोक वाढवले. आत्ताच मी इथे आल्याच्या नंतर हा विषय माझ्या लक्षात आला. इथे माननीय खासदार स्मिताताई वाघ देखील आहेत आणि आयुक्त महोदय देखील उपस्थित आहेत. त्या सर्वांनी पण हा विषय ऐकून घेतलेला आहे आणि विषय एकंदरीत असा आहे की लोक इथे येतात परंतु त्यांना वेळेवरती दाखला मिळत नाही अशी त्यांची तक्रार होती. तर त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि आवश्यक असणारे कम्प्युटर्स देखील सोमवारपासून दुपटीने उपलब्ध करून दिले जातील असं आयुक्तांचं इथे म्हणणं होतं आणि त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुविधा ही वेळेत आणि त्याच दिवशी उपलब्ध करून दिली जाईल. याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी ते उपलब्ध करून सोमवारपासून देत आहेत. तर होपफुली सोमवारपासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी अपेक्षा. महाराष्ट्र राज्यातली सर्वात उंच महापालिका म्हणून जळगाव महापालिकेची ओळख आहे. मात्र जळगाव महापालिका ही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आता नवीन विषय हा महापालिकेच्या संदर्भातला जो समोर आलेला आहे की महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागामध्ये जे आहे केवळ 50च दाखले दिले जात असल्याने या ठिकाणी टोकन पद्धत सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जे आहे नागरिक सकाळी पहाटे 5 वाजेपासून या ठिकाणी महापालिकेत येतात, टोकन घेतात आणि टोकन घेतल्यानंतर या ठिकाणी आपले जन्ममृत्यूचे दाखले आहेत या ठिकाणी घेऊन जातात. मुलाबाळांसोबत या ठिकाणी पहाटे 5 वाजेपासून हे नागरिक महापालिकेमध्ये आलेले आहे आणि महापालिकेच्या पायऱ्यांवर या ठिकाणी बसलेले आहेत आणि जन्ममृत्यूचा दाखला घेऊन जाण्यासाठीचे प्रतीक्षेत पाहायला मिळतं आहे. महापालिकेच्या या अजब जो कारभार आहे किंवा अजब जी नियमावली आहे याचा हा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे आणि आपल्यासोबत हे नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. किती वाजेपासून आले तुम्ही? मी सकाळी 7 वाजेपासून आलो आहे. काय माझ्या भाचीचा जन्मदाखला घेण्यासाठी आलो आहे. अच्छा, एवढं सकाळी कशासाठी? हे सकाळी इथं टोकन 5 वाजेपासून लाईन लागते. इथं 10 वाजेला ते ऑफिस खोलता, त्यानंतर ते 50 लोकांचं टोकन देता फक्त, त्याच्यासाठी ही लाईन लावावं लागते. तुम्ही किती वाजेपासून आले? मग 6 वाजेपासून आलेलं. अच्छा, कारण दाखला घ्यायसाठीच आलेलं आहे. इथं 10 वाजता आलं का ते सांगताय का संपलं, म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही वाढवा 50च टोकन देता. जे कुणी आता सर्व कामधंदे सोडून सर्वजण बसलेले, कुणी नोकरीवाले, कुणी घरामध्ये सर्व कामधंदे सोडून 6 वाजेपासून इथं बसलेले, तर तुम्ही वेळ वाढवा थोडीशी. 50 टोकन देता, 50च्या नंतर तुम्ही म्हणता का परत दुसऱ्या दिवशी या, म्हणजे जो 7 वाजेचा राहतो 7 वाजेपर्यंत 50 टोकन संपून जातो. आम्ही आमचे नावं लिहून घेतो, कोणीच नावं लिहायला सुद्धा कोणी इथे राहत नाही. मग आता त्यांचं आमचं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही वेळ वाढवा, टोकन वाढवा थोडंसं. का नाही का? तुम्ही किती वाजता आले? 5 वाजेला आलो. अच्छा, मग टोकन मिळालं का तुम्हाला? टोकन ऑफिस चालू झालं मिळतं. किती वाजता मिळालं? 9:30 मिळतं म्हणे, आम्हाला माहिती नाही. 5 वाजता आले? नंबर लावा लागतो, लाईन लागते, 50च देतात ना. अच्छा, हां, ते 10 वाजता येतात. ऑफिस टाईम माहिती नाही दिलं. 9:30 नागरिक आहे आता, तुम्ही सकाळचे 5 वाजेचे आले ते 10 वाजता येतात का? ऑफिस कितीला 9:30 आलं ते माहिती नाही मला. सर आम्ही 5 वाजेचे आले इथे. सकाळी 50च टोकन दिले जात आहे यांचे 9 वाजता येऊन सण आणि त्याच्यानंतर टोकन मिळत नाही. ते जर 9 वाजता येतात तर तुम्ही कशाला 5 वाजता येतात? आम्ही जर लेट आले तर नंबर जर जास्त झाले तर आम्हाला टोकन मिळत नाही. 50च टोकन दिले जातात. इथून 3-4 वेळेस आम्ही रिटर्न गेलेत. बदललं पाहिजे असं वाटतं? हां, आम्हाला बदलायला पाहिजे सर. असं नोकरी सोडून सण इथे यावं लागतं, कामधंदा सोडून सण इथे यावं लागतं आम्हाला. कुठून आले तुम्ही? मस्सावत बिलवाडी. तर केवळ 50च टोकन जे देण्याची पद्धत महापालिकेने या ठिकाणी सुरू केलेली आहे
आणि या महापालिकेच्या अजब गजब कारभाराचा जो आहे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। सकाळी कामं धंदे नोकरी सोडून या ठिकाणी पहाटे 5 वाजेपासून रांगा लावा लागत आहेत आणि टोकन घेऊन या ठिकाणी जे आहे आपले जन्ममृत्यूचे दाखले नेत आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी नागरिक पहाटे 5 वाजेपासून रांगा लावतात आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी हे 9 वाजता महापालिकेत येतात। त्यामुळे आता कुठेतरी या महापालिकेच्या कारभाराबद्दल जे आहे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। 50 टोकनची ही जी पद्धत आहे ती कायमस्वरूपीची बंद करावी आणि सर्व जे नागरिक या ठिकाणी येतील त्यांना वेळेतच आपला जो आहे दाखला उपलब्ध करावा। एकीकडे भारत हा अत्याधुनिक होतो आहे, सर्व यंत्रणा अद्ययावत होते आहे। या ठिकाणी महापालिकेने काही दिवसापूर्वी ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या दाखले देण्याची सुविधा असल्याची घोषणा केली होती, जाहीर केलं होतं। मात्र या घोषणा फक्त प्रसिद्धीसाठी असतात का असा देखील सवाल आता किंवा कागदोपत्री नियमावलीसाठी या फक्त शासनाकडे या शासन दरबारी या सरकारचे जे आहेत नियमावली असतात का असा देखील प्रश्न आता या निमित्ताने होत असून महापालिकेच्या गजब कारभाराची जी आहे जळगाव शहरामध्ये एकच चर्चा रंगलेली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।